नमस्कार मंडळी, गोकुळाष्टमी म्हणजे काय, तिथी आणि शुभ मुहूर्त याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. गोकुळाष्टमी म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमी. हा भगवान श्रीकृष्णांच्या जन्माचा पवित्र सण आहे. हिंदू पंचांगानुसार श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. धार्मिक परंपरेनुसार श्रीकृष्णांचा जन्म मध्यरात्री झाला, म्हणून रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा साजरा केला जातो. साल 2026 मध्ये कृष्ण जन्माष्टमी शुक्रवार 4 सप्टेंबर 2026 रोजी साजरी केली जाईल. बाळकृष्णांच्या पूजेचा मुख्य शुभमुहूर्त मध्यरात्री असेल. तिथी आणि शुभमुहूर्त: अष्टमी तिथी प्रारंभ 4 सप्टेंबर 2026 रोजी पहाटे 2:25 वाजता. अष्टमी तिथी समाप्ती 5 सप्टेंबर 2026 रोजी मध्यरात्री 12:13 वाजता. निश्चित काळ: पूजा मुहूर्त रात्री 11:57 ते मध्यरात्री 12:43 पर्यंत. दहीहंडी उत्सव शनिवार 5 सप्टेंबर 2026 रोजी. व्रत पारण वेळ 5 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 6:01 नंतर. या दिवशी काय केले जाते? उपवास करतात, श्रीकृष्णांची पूजा करतात, भजन कीर्तन करतात आणि कृष्णाच्या बालरूपाची सजावट करतात. मध्यरात्री कृष्ण जन्म: रात्री 12 वाजता श्रीकृष्णांचा जन्म झाल्याचे मानून आरती केली जाते आणि भक्त मोठ्या श्रद्धेने जय श्रीकृष्ण असा जयघोष करतात. दहीहंडीची परंपरा: महाराष्ट्रात जन्माष्टमीनंतर दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ही परंपरा कृष्णांच्या बाललीलांशी जोडली जाते. दहीहंडीमध्ये गोविंदा पथके एकत्र येऊन मानवी मनोरा तयार करतात. यात एकता, संघभावना आणि प्रयत्न यांचा संदेश दिसतो. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.